सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या आयुर्विन पुलाची पातळी ही 37 फुटांवर गेलेली आहे। साधारणतः सांगली शहरामध्ये सर्वाधिक फटका हा सूर्यवंशी प्लॉट कर्नाळ रोड या ठिकाणच्या नागरिकांना बसत असतो। दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी पाण्याची पातळी ही 27 फुटांवर होती, परंतु एका रात्रीमध्ये तब्बल 12 तासामध्ये ही पाण्याची पातळी ही 34 फुटांवर आज आलेली आहे आणि यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवनसुद्धा विस्कळीत झालेलं आहे। अचानक आलेल्या पूर परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांचं बेहाल झालेलं आहे। दिनांक 19 ऑगस्ट 2025 रात्री 10 ते 11च्या सुमारास आयुक्तांनी स्वतःहून या ठिकाणी पाहणी केली होती। नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले होते, परंतु काही नागरिकांना याची कल्पना नसल्याकारणाने त्यांची मात्र या ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे चांगलीच तारांबळ उडालेली दिसते। सांगली शहरातील कर्नाळ रोड सूर्यवंशी प्लॉटमधील विशेष आढावा। 4 महिन्याचे असतात ते खूप हालाकीचे असतात, सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं। बरं, आता इकडे जिल्हाधिकारी वगैरे आले होते? नाही, अजून तरी कोणी आलेलं नाही। काल येऊन गेले तसं? नाही, आम्हाला माहित नाही, आम्ही पॅकिंगमध्ये होतो, आत होतो, त्याच्यामुळे आता काही सोय काय झालेली आहे का नाही? काही सोय नाही। आम्ही आता तिथपर्यंत घेऊन जाणार, तिथून पर्सनल गाड्या केलेल्या आहेत, तिथून मग जिकडं रूम वगैरे घेतलं तिकडे जाणार। प्रशासनानं सांगण्यात आलेलं आहे की सगळ्यांची जी सोय आहे स्थानिक नागरिकांची करण्यात आलेली आहे किंवा प्रक्रिया चालू आहे, तुम्हाला अजून त्याची काही कल्पना दिली? नाही, काहीच नाही। बरं, आता काय मागणी काय आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे प्रशासनाला? आमची इकडची थोडी सोय करावी, पाणी येते, थोडे नियोजन लावून द्यावं आणि हा रस्ता पण खूप खराब आहे, रस्त्याचं पण काहीतरी बघावं। आता राहण्यासाठी काही सोय नाही आहे? आता सध्या तर काही नाही, आता आम्ही जाऊन रूम शोधणार। म्हणजे आता तुम्ही हे सामान घेऊन रूम शोधायला लागला? होय, आता हे सामान सगळं गाडीत ठेवणार आणि रूम शोधायला जाणार। बरं, काही मुलांचं वगैरे काय हाल? हा, मुलं पण आहेत, 2 मुलं पण आहेत तिकडे उभारले। आता शाळा वगैरे बघायचं कसं काय काय नियोजन लागतं। हां, शाळेचं पण नुकसान झालं। काय म्हणताय, काय केलं? नमस्कार, मी प्रवीण कांबळे। माझं इथं स्वतःचं कृषी सेवा केंद्र आहे, गेली 4 वर्ष झालं। दरवर्षी मला पुराचा फटका नेहमी बसतोय इथं। दरवेळी काय तर उपाययोजना होतील असं वाटतं, पण काय एवढं नाही होत त्याच्यामध्ये, आणि दरवर्षी माझं खूप नुकसान होतं। म्हणजे प्रत्येक वेळेला साहित्य भरणे आणणे ह्याच्यातच वेळ जातो, ते पण एकदम खर्चिक आहे। उंची रस्त्याची कमी आहे त्यामुळे होत असेल? कुठली उंची रस्त्याचं नाही, आता पुलाचं पण काम करायचं आहे म्हणून चाललेलं, उंची वगैरे वाढवायचं आहे म्हणून चाललेलं, पण ते काय अजून तरी काही झालंच नाही त्याचा विषय। हे दरवर्षी आम्हाला ह्याचा भरपूर त्रास होतो। आयुक्त येऊन गेले? हो, त्यावेळेला येऊन गेलेले, पण बाकीचं कसं रात्र भरपूर झाल्यामुळे गाड्या वगैरे मिळायचं, साहित्य शिफ्ट करायला साहित्यसुद्धा काही मिळालं नाही ना, त्याच्यामुळे हे अचानक सकाळी आम्हाला 7 वाजल्यापासून हे सगळं करावं लागलं। परत कसं इथं प्रशासनाने पण आत गाड्या वगैरे काय सोडल्या नाहीत, काय नाही, पाणी वाढायला लागले म्हणून। मग आता हे हातानं आम्ही सगळं साहित्य घेऊन चाललो नाही परत। त्या आता जरा थोडीफार वेळ मिळाली म्हणून सगळं साहित्य भरलं, पण गेल्या वर्षी भरपूर नुकसान झालं आमचं एकदम। अचानक एकदम पाणी वाढल्यामुळे खूप नुकसान झालं। या ठिकाणी आपण बघू शकता पाणी पूर्णपणे भरलेलं आहे। ठिकाणी काही व्यापारी आहेत, यांचं नुकसान झालं आहे, आपण बोलूयात। काय नाव बोलला? संदीप सूर्यवंशी। काय आपला काय व्यवसाय? चिवाटी बांबूचा। चिवाटी बांबूचा। बरं, आता हे जे काही पूर येणार आहे वगैरे किंवा पाणी घुसणार आहे, माहिती होतं तुम्हाला? नाही, अचानकमध्ये पाणी आल्यामुळं काल रात्रीपासून हलवाहलवी चालू आहे। आयुक्तांनी पाहणी केली काल रात्री येऊन गेले। रात्री अचानक मला वाटतं 11च्या दरम्यान येऊन सांगून गेले, 10:30-11 वाजले होते। रात्री किती वाजता आलेले? 10:30च्या दरम्यान असेल अंदाजे। आतमध्ये दुकानात काय सामान? तिथं बऱ्यापैकी लोकांचे बांबू वाकारी आहेत आणि कारखानदारी आहे, बऱ्यापैकी तिथं लोकांच्या आता पाणी सगळं गेलेलं आहे, माल वाहून जातोय, हा माल तरंगतोय। आता काय दुकानामध्ये आहे का मटेरियल? आहे, भरपूर आहे, प्रत्येकाच्या दुकानात हा मटेरियल आहे। आता अचानक पाणी आल्यामुळं लेबर मिळत नाहीत, हलवाहलवी करायला गाड्या परत। आता काय करावं वाटतंय प्रशासनाला? काय मदत, आता गेल्या वेळी बी पूर आला होता, पंचनामे झाले, त्याचे अजून काय पाठपुरावा काही झालेला नाही आहे। आता यावेळी बी पूर आला आहे, बघू आता काय प्रशासन मदत करते ती। ठीक आहे, काय म्हणताय नाव? संदीप सूर्यवंशी। आपला पण काय विषय? नाही, आम्ही आहेच बांबू व्यवसायच करतो। बरं, आता ही पूरजन्य परिस्थिती जर वाढली तर काय खबरदारी घेणं गरजेचं आहे प्रशासन? सगळ्यात पहिला हे पूर जो येतोय तो बंद झाला पाहिजे। ते सरकारचा काय विषय आहे की बाबा अलमट्टी धरणाची उंची वाढवली पाहिजेत किंवा इकडं सांगली कुपवाडला आपलं कोल्हापूरला पुराचा फटका बसायला नाही पाहिजे,
यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजे. सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांनी अलमट्टी धरणाविषयी सुद्धा आपले मत व्यक्त केलेले आहे. सांगली कोल्हापूरला जो काही महापूर येत आहे याला कारण ठरलेलं म्हणजे अलमट्टी धरण आणि त्याची उंची. यावरती सरकारने योग्य पाऊल उचलावे. अनाऊन्समेंट चालू आहे अग्निशामक. बरं, आता हे जे पाण्याची पातळी वाढेल असं वाटतंय काय त्यामुळं? आता आम्हाला तर सांगितलं वाढते म्हणून. जी आता सकाळी होती ती 34 फुटांवर होती, आता 3-4 फूट आणखीन वाढली. आता हा जो काही परिसर आहे या ठिकाणची जी लोक आहेत यांचं काय नियोजन वगैरे काय कुठं करण्यात आलेलं आहे? चालू आहे. महानगरपालिकेच्या निवारा केंद्रामध्ये त्यांचं सध्या स्थलांतरेशन चालू आहे. बरं, यांना आता म्हणजे तुम्ही इथून या ठिकाणी त्या ठिकाणी डायरेक्ट नेणार आहे? हो. काही नागरिकांनी स्वतःच व्यवस्था केलेली आहे. ज्यांच्याकडे स्वतःची व्यवस्था नाही अशा लोकांना आपण महानगरपालिकेतर्फे निवारा केंद्र केले आहे, त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करतो. बरं, आता हे निवारा केंद्र कुठं आहे? असे 5-6 ठिकाणे आहेत. स्थलांतरित करत आहोत नागरिकांना. त्यांना आपण सहकार भवन मार्केट यार्ड सांगली येथे, रोटरी हॉल गणेशनगर, माई मंगल कार्यालय लक्ष्मी मंदिर कुपवाड, नंतर कल्पतरू मंगल कार्यालय, कच्ची भवन राम मंदिर या ठिकाणी स्थलांतरित करत आहोत. बरं, आता या ठिकाणी काय हेल्पलाईन नंबर वगैरे काय देण्यात आलेला आहे? हो, हेल्पलाईन नंबर वगैरे देण्यात आले. नागरिकांना सुद्धा त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपत्कालीन विभागाकडून वगैरे जो काही नंबर दिलेला आहे तो कळेल का? कक्षाचे 3 नंबर्स आहेत आपल्याकडे. 7066040330, त्यानंतर 7066040331 आणि 7066040332. तर हे जे काही नंबर आहेत आता सरांनी सांगितलेले ते तर या ठिकाणी आपल्याला जर कोणती अडचण येत असेल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आपण या नंबरवरती सुद्धा मदत मागू शकता. तर नदीच्या दुसऱ्या बाजूला सांगलीवाडी येथील जी काही पाण्याची पातळी आहे ही सुद्धा वाढ होताना दिसत आहे. मंदिरं पाण्याखाली चाललेली आहेत. पाण्याची पातळी जर सातत्याने वाढत राहिली तर पूरजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. प्रशासन यासाठी सज्ज असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे.